मित्रांनो 40 वर्षापूर्वी एक संकल्पना या कोकणासाठी कोकणच्या पर्यटनासाठी एक संकल्पना आली होती आणि ती होती कोकणचा कॅलिफोर्निया होणार। आणि कॅलिफोर्निया होणार मित्रांनो, नक्की कॅलिफोर्निया होणार कोकणचा। परंतु आपण जो माझ्या पाठीमागे जो मार्ग बघताय, जो पुलाचं काम चालू आहे तो आहे रेवस ते करंजा या ब्रिजचं काम चालू आहे। आणि हाच ब्रिज, या ब्रिजवरून नंतर रेड्डीपर्यंत मार्ग जाणार आहे। रत्नागिरी नंतर श्रीवर्धन असा हा कोकण एक्सप्रेसवे जो 498 किलोमीटरची आपली जी समुद्र किनारपट्टी आहे तिथून हा मार्ग जाणार आहे। आणि हा मार्गाची निर्मिती मुळात 40 वर्षापूर्वी पर्यटनाचा विकास व्हावा यासाठीच केलेला आहे। आणि आत्ताही हा जो आपण ब्रिज बघतोय चालू आहे तेव्हाही पर्यटनासाठीच या ब्रिजचा वापर होणार असे सांगितले जाते। पण 498 किलोमीटरचा मार्ग मित्रांनो, या पूर्ण कोकण किनारपट्टीला हा मार्ग जोडणार आहे आणि तेथील पर्यटन स्थळांना हा मार्ग मिळणार आहे। 498 किलोमीटरचा मार्ग मित्रांनो, 498 किलोमीटरची समुद्र किनाऱ्यावरून हा मार्ग जाणार आहे रेवस ते रेड्डी। आणि कोकणच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी या मार्गाची निर्मिती केली आहे। मुंबईवरून अटल सेतूवरून आपण आलो की अटल सेतूवरून डायरेक्ट करंजावरून उरणमधून करंजा आणि करंजावरून म्हणजे रायगडमधून हा मार्ग रत्नागिरीला जाणार। रत्नागिरीवरून सिंधुदुर्ग असा करत हा मार्ग पूर्ण अशी कोकणची किनारपट्टी कव्हर करणार आहे। आणि या मार्गाचा वापर फक्त आणि फक्त पर्यटनासाठी होणार आहे आणि पर्यटनासाठीच व्हावा हीच अपेक्षा। कारण या मार्गावर मित्रांनो 8 खाडी पूल असणार आहेत। 8 आणि 42 खाड्यांमधून हा पूल जाणार आहे, हा रस्ता जाणार आहे। त्यात 8 खाडी पूल आणि मित्रांनो 93 पर्यटन स्थळ या मार्गाला जॉईंट होणार आहेत। आणि 93 पर्यटन स्थळ आणि अजून अशी शेकडो जी पर्यटन स्थळ आपण पाहिली नाही ती पर्यटन स्थळ या मार्गामुळे आपल्याला पाहायला मिळतील। परंतु या मार्गाचा वापर फक्त पर्यटनासाठीच झाला पाहिजे। या मार्ग मुख्य म्हणजे ज्यावेळी हा मार्ग तयार होईल त्यावेळी खरं लक्ष देण्याचं गरज आहे। कारण ज्यावेळी मार्ग तयार होतो तेव्हा मार्गाच्या आधी लोंढे येऊन बसणार आणि जमिनी घेणार, या 2-3 गोष्टी फक्त सांभाळल्या तर नक्की कोकणचा कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो। नक्की कॅलिफोर्निया होणार, परंतु या मार्गाचा वापर फक्त आणि फक्त पर्यटनासाठीच झाला पाहिजे।